विद्यार्थी मित्रांनो, सुप्रभात. मला खरोखर आज खूप तुमच्या सगळ्यांचा अभिमान वाटायला आहे, कारण आपण 5वी स्कॉलरशिपचा आकृतीबंध हे प्रकरण शिकवायच्या अगोदर तुमच्यापैकी सगळ्यांनीच हे प्रकरण सोडवले. कुणी कुणी सोडवले हात वर करा. व्हेरी गुड, खूप छान. हात खाली. आणि आता सगळेजण जे तुम्ही प्रकरण सोडवलेलं आहे ते प्रकरण तुमच्या पुस्तकात पहा. सगळ्यांचं लक्ष आता कुठं, डोळे कुठे तुमचे? पुस्तकात पहा. 33वं अत्यंत सोपं गणितामध्ये बुद्धिमत्तेचं आलेलं प्रकरण आकृतीबंध आपण पाहूया. प्रकरण 33वा आकृतीबंध. प्रश्न पहिला. बाबा 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 बाबा, फारच सोपा आहे की रे प्रश्न पहिला. 1 ते 100 मध्ये 2 अंकी चौरस संख्या किती आहेत? हे चौरस संख्या म्हणजेच काय? वर्ग संख्या. 1 ते 100 मध्ये म्हणले. मग 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36, 7 चा वर्ग 49, 8 चा वर्ग 64, 9 चा वर्ग 81, 10 चा वर्ग 100. प्रश्न नीट वाचा. ह्या सगळ्या वर्ग संख्या आहेत, पण आपल्याला 1 ते 100 मध्ये 2 अंकी विचारले, फक्त 2 अंकी. मग 2 अंकी कोण कोण आहे? ही 1, 2, 3, 4, 5, 6. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर किती रे? होता ना सोपा प्रश्न आहे ना. असे सगळे प्रश्न सोपे आहेत अभ्यास करणाऱ्यांसाठी. पहा दुसरा प्रश्न काय दिलंय. पुढील पैकी कोणती संख्या त्रिकोणी संख्या नाही? मग आता त्रिकोणी संख्याचं सूत्र काय आहे? तर लगतच्या संख्यांचा गुणाकार भागिले 2. आता लगतच्या म्हणजे जवळजवळच्या 5 गुणिले 6 ह्या लगतच्या संख्यांचा गुणाकार, आणि त्याला 2 न भागायचं. 1 2 2 2 4 2 त्रिक 6 5 त्रिक 15. 15 ही तर काय आली रे? त्रिकोणी संख्या आली. आणि आपल्याला नाही हे विचारले. लगे 5 आणि 6 झालं की लगे आपल्याला आणखीन त्याच्या मागं चला. 4 आणि 5 घेऊन बघा. 4 आणि 5 त्याला 2 न भागा. 1 2 2 2 4 5 2 10. 10 सुद्धा पर्याय 1 मध्ये आहे, म्हणजे ही पण त्रिकोणी संख्या झाली. आता पुढच्या लगतच्या संख्या म्हणजे जवळजवळच्या 4 5 घेतलं, 5 6 घेतलं. आता 6 आणि 7 घ्या. 6 आणि 7 यांचा गुणाकार छेद 2. 1 2 2 4 2 त्रिक 6 7 त्रिक 21. 21 आहे का तिथं? नाही. मग 6 7 नंतर काय घ्यायचं? 7 आणि 8 त्याला 2. 1 2 2 चोक 8 7 चोक 28 आहे का तिथं? नाही. पुढं चलायचं लगेच. 8 आणि 9 त्याला 2. 2 चोक 8 9 चोक 36 36 आहे का? कितव्या नंबरला आहे? 3. आता त्याच्यानंतर 9 आणि 10 त्याला 2 न भागलं गुणाकाराला, तर 2 पंचे 10 आणि 9 5 45. 36च्या पुढं 45 आली. इथं दिले 42. ही 42 त्रिकोणी संख्या नाही. समजलं? म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर किती रे? राईट. दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर किती आलं? 4. समजलं सगळ्यांना? चला तिसरा प्रश्न. काय दिलाय तिसरा प्रश्न? आपल्याला काही संख्या दिलेल्या आहेत. काय दिलेत रे बाळांनो? सूत्रपाठ झालं ना? आत्ताचं सूत्रपाठ झालं, लिहिलं? व्हेरी गुड. 1 5 10 16. 1 5 10 16 आणि पुन्हा प्रश्नचिन्ह असंच आहे ना. तर मग आता ह्याच्यामध्ये प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी कोणतं अंक येईल? 20 23 26 27. 20 23 26 आणि 27. मग आता बघा, 1 मध्ये किती मिसळले तर 5 आले. 5 मध्ये किती मिसळले तर 10 आले. आणि 10 मध्ये किती मिसळले तर 16 आले. मग 16 मध्ये किती मिसळले तर काय येईल? मग 1 मध्ये 4 मिसळले, बरोबर आहे. मग आता हे जे उत्तर होतं ते इथं घेतलं. 5 मध्ये किती मिसळले तर 10 आलं? 5. मग हे 10 इथं घेतलं. 10 मध्ये किती मिसळलं तर 16 आलं? 6. येता हे 16 इथं घेतलं. 16 मध्ये किती मिसळलं तर काय येईल? हे बाय, अरे हे 4च्या नंतर 5, 5च्या नंतर 6 आणि 6च्या नंतर 7.
मग 16 आणि 7ची बेरीज करायची तर किती 23. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर. म्हणजे बघा गणिताच्या पुस्तकात बुद्धिमत्तेचे गणित आले की नाही. बुद्धिमत्तेचा भाग आलेला आहे आकृतिबंध. फार सोपा आणि मजेशीर असा हा भाग आहे. आता चौथा प्रश्न एकाग्रतेनं पहा बरं. हे पण फार सोपं आहे रे. काय दिलंय दिलेला आकृतिबंध लक्षात घेऊन रिकाम्या चौकटीत येणारी संख्या लिहा. 5 7 10 22 23 46. 5 7 10 22 33 आणि 46. आता हे सुद्धा गणित आधीच्या सारखं आहे का नाही बघा. 5 मध्ये किती मिसळले तर 7 आलं. 7 मध्ये किती मिसळले तर 10 आलं. मग 10 मध्ये किती मिसळले तर काहीतरी येईल. बरोबर आहे. म्हणजे काहीतरी जे आहे त्याच्यामध्ये काहीतरी मिसळलं तर 22 आलं. 22 मध्ये काहीतरी मिसळलं 33 आलं. आणि 33 मध्ये काहीतरी मिसळले 46 आलं. ठीक आहे. मग आता विचार करा 5 मध्ये किती मिसळलं तर 7 आलं 2. 7 मध्ये किती मिसळलं तर 10 आलं. हे आता क्रमच आहे वाटतं रे. 2 नंतर 3 3 नंतर 4 येते काय की. 10 मध्ये किती मिसळले तर काहीतरी येईल तर बॉक्सच आहे सोडून द्या. मग ह्याच्यात सोडून द्या. 22 मध्ये किती मिसळले तर 33 आलं 11. थांबा रे थांबा. 2 नंतर 3 3 नंतर 4 4 नंतर 5 अरे हे वेगळं दिसायले काहीतरी. हे बघा येते 33 मध्ये किती मिसळले तर 46 येते. 13 मूळ संख्या. आता ही 13 मूळ संख्या 11 मूळ संख्या आहे. अरे 3 पण मूळ संख्या आहे आणि 2 पण मूळ संख्याच आहे. म्हणजे या 10 मध्ये मूळ संख्याच मिसळायची. मग आपल्याकडं एवढ्या मूळ संख्येत कोणती मिसळायची. 2 नंतर 3 आली. 3 नंतर कोणती येते 5. 10 आणि 5 किती. आता इथं 15 आले. 15 मध्ये किती मिसळायचे तर आलं की रे उत्तर. म्हणून 5 नंतर 7 आलं बरोबर आहे. 7 नंतर 10 आलं आणि 10 नंतर किती येईल 15 आणि 15 नंतर काय येईल 22. आणि हे कशामुळे आलं पर्याय नंबर किती रे. मग पर्याय नंबर याचं उत्तर 4. चौथं समजलं सगळ्यांना. अरे वाटत होतं खूप अवघड आहे पण हे तर फारच सोपं होतं. चला आता कितवा प्रश्न 5वा प्रश्न. अतिशय सोपा आणि परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचा प्रश्न आहे 5वा. मला तर वाटलं 5वा प्रश्न म्हणजे फुलं फुलं दिसायलेत जरा अवघड असेल. हे तर प्रश्न इतका सोपा आहे एवढा सोपा आहे. अरे 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 5वीची मुलं आहेत तुम्ही. तुमचे जे लहान भाऊ बहीण 3री 4थीला 2रीला 1लीला असेल तर त्यांना पण येईल. काय दिले बघा फूल दिले एक मोठं फूल. त्याच्या बाजूला चित्रात 2 पाकळ्या निघाल्या. त्याच्या बाजूच्या चित्रात पुन्हा खालच्या 2 पाकळ्या निघाल्या. म्हणजे प्रत्येक चित्रातून किती किती पाकळ्या निघाल्यात 2. मग आता शेवटच्या चित्रात किती पाकळ्या राहतील फक्त 2च पाकळ्या. आणि 2 पाकळ्या कुठं आहेत पर्याय नंबर. अरे 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 5वा प्रश्न तर अगदीच सोपा होता पण पुस्तकात बघणाऱ्यांसाठी सोपा होता बरं. हां त्याच्यामुळं लक्ष पुस्तकात आणि अगोदर सोडवायचं होतंय तुम्हाला. हां चला पुढचा प्रश्न 6वा. बाबा 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 6वा प्रश्न. अधिक बरोबर गुणिले अधिक बरोबर गुणिले नंतर काय बरोबर गुणिले अधिक नंतर काय गुणिले अधिक बरोबर. अरे बापरे मला वाटलं हे फारच अवघड आहे काय की. अरे आता तुम्ही सांगा ह्याच्यानंतर क्रम कोणता आहे. नीट बघितलात तर तुम्हाला कळलं. पहिल्यांदा अधिक होतं. अधिकनं पंढरपूरचं दर्शन घेतलं आणि पुन्हा विचार केला लाईनमधून त्यानं बाहेर आला आणि बाहेर येऊन त्यानं शेवटी थांबला. का बरं डबल दर्शन घ्यायचं म्हटलं मला. अजून एकदा पुन्हा बरोबरचं पुढं होतं. बरोबर पुढं होता. बरोबरनं बी पंढरपूरचं दर्शन घेतलं. त्यानं म्हणला लगेच मी बी पाठीमागे जाऊन थांबतो मला बी डबल दर्शन घ्यायचं आहे म्हणला. आता गुणिलेने दर्शन घेतलं आणि पुन्हा ते म्हणला आता माझे सगळे मित्र लाईनीत थांबलेत मी बी अजून एकदा लाईनीत थांबून दर्शन घेतो. मग
गुणिले पाठीमागं जर गेला तर पुढं कोण आलं अधिक नंतर बरोबर आणि नंतर गुणिले. मग हे क्रम कितव्या नंबरमध्ये आहे? पर्याय नंबर. अरे वा, बोलत बोलत आपलं सुद्धा पंढरपूरचं दर्शन झालं. चला कितवा प्रश्न आता 7. हम साथ साथ है. 7वा प्रश्न तर फारच सोपा आहे बघा. क्रमाने येणारा आकृतिबंध ओळखा. काय दिलं रे? इकडे बघा, हे बघा 7वा प्रश्न. त्रिकोण मध्यवर्तुळ, वर्तुळ पुन्हा त्रिकोण. एवढं कळालं. एक पुन्हा काय दिलं? त्रिकोण वर्तुळ, त्रिकोण वर्तुळ. हे झाले 2 बरोबर आहे. आणि तिकडं पुन्हा वर्तुळात त्रिकोण, वर्तुळात त्रिकोण. असंच आहे का रे? असंच आहे ना. आणि त्याच्यानंतर पुन्हा आले त्रिकोण वर्तुळ, त्रिकोण वर्तुळ आणि पुन्हा प्रश्नार्थक चिन्ह. तर इथं काय येईल? पर्याय नंबर. येड्या गबाळ्याला बी कळल की पर्याय नंबर 3 आणि 4 तर येणारच नाही, कारण तिथं 2 दिलेले आहेत. मग येईल काय? एक तर पर्याय नंबर 1 येईल, नाहीतर पर्याय नंबर 2 येईल. मग आता ह्याच्यात नीट बघितलात गट, हे पहिल्यांदा किती आले रे? एक जण आले. आलं का लक्षात? भांडणं झाले होते. मग भांडणं झाल्यावर काय आले? 2 जण आले. चला ह्याला ठोकून काढू म्हणले. बघितलं तर काही लई लोक दिसायलेत. पुन्हा वापस गेले. पुन्हा दोघं आले. पुन्हा बघितलं तर पुन्हा अजून जास्त दिसायलेत. पुन्हा वापस गेले. मग आता हे दोघं होते, तर इथं आता किती येतील? 3 त्रिकोण बरोबर आहे. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर काय येईल? 2. कळालं? काय कळालं? भांडण करायचं. भांडण मिटवायला जा. तुम्ही जर 10-15 जण मिळून गेलात तर त्याला मारायला जाऊ नका. त्याला म्हणा, बघ रे बाबा, आम्ही 10-15 जण आलोत, पण आम्ही मिटवायला आलोत. भांडण करायचं नाही. चला आता कितवा प्रश्न? 8वा. बघा आठवत आहे का? 8वा. हे तर प्रश्न फारच सोपा आहे. हे बघा, पहिल्यांदा दिलाय बाण. हे बरोबर आहे का रे? नंतर दिलेत स्टार 1, 2. पुन्हा आहेत इकडं बाण. त्याच्यानंतर त्यालाही असंच करू आपण. त्याच्यानंतर पुन्हा इकडं तोंड करून बाण. त्याच्यानंतर पुन्हा 2 स्टार. आता तुम्हीच सांगा याचं उत्तर काय येईल? राईट. बघा इथं काय दिलेलं आहे? 1 बाण आहे. 1 बाण 2 स्टार. हे दिसले सगळ्यांना? 2 स्टार झालं की हे एकमेकाकडे तोंड करून आले बरोबर आहे. 2 स्टार नंतर एकमेकाकडे तोंड, पुन्हा 2 स्टार आणि 2 स्टार नंतर इथं काय आलं होतं? 2 स्टार नंतर हे आलं होतं. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 4 येणार नाही, पर्याय नंबर 3 येणार नाही आणि पर्याय नंबर 2 पण येणार नाही. तर येईल काय मग? पर्याय नंबर 1. 2 स्टार नंतर ही डिझाईन आली आहे, म्हणून इथं सुद्धा हीच डिझाईन येईल. कळालं? चला. अरे 8वा तर फारच आठवून आपण सोडवला, सोपा होता. आता कितवा प्रश्न? 9वा. आता तर बाबा 9वा प्रश्न. काय दिलंय 9व्या प्रश्नात? वर्तुळ दिलंय आणि 1, 2, 3, 4 असे बाण दिलेत. पुन्हा वर्तुळ दिलंय, पुन्हा 1 वर्तुळ दिलंय आणि पुन्हा 1 वर्तुळ दिलंय. आणि इकडं कसे येत रे बाण? पहिल्यांदा असे 3, 1, 2, 3 आणि इकडं दिलेत 1, 2 आणि आता शेवटी काय येईल हे विचारले. आता मला सांगा, आय रे गय रे न तू खै रे, कुणाला बी येईल एवढं सोपं गणित आहे? गणिताच्या पुस्तकात बुद्धिमत्ता. हे पहिल्यांदा किती होते? 4 जण. मग ह्या 4पैकी 1 जण म्हणला, सर पाणी पिऊन येऊ का मी? सर म्हणले जा. मग 1 जण गेला की त्याच्या मित्रसुद्धा म्हणला, सर मला पण लई तहान लागली, जाऊ का सर? प्लीज जाऊ द्या. जा बाबा तू बी त्याच्या मित्रासोबत गेला. पुन्हा हे गेल्यानंतर हे दोघं चुरले. मग हे दोघंपैकी 1 जण म्हणते, सर प्लीज मला पण जाऊ द्या पाणी प्यायला. मग ह्याच्यातलं 1 जण गेला असेल की नाही?
म्हणजे शेवटी काय उरलं? एकच जण. मग नेमकं एक जण कोण उरलं? पर्याय नंबर 3 उरला का पर्याय नंबर 1 उरला? बघा नीट बघा रे. बरोबर आहे, पर्याय नंबर 3च. का? कारण ते पाणी प्यायला जर क्रम कसा आहे, घड्याळीच्या दिशेनं. पहिल्यांदा हे गेला, नंतर हे गेला, नंतर हे जाईल. बरोबर आहे की नाही? म्हणून आता उरला फक्त एकच जण. बिचारे शिक्षक एकटेच उरले वर्गात. समजलं? प्रत्येकाला कळालं का? राईट. चला आता. अरे काय सोपे प्रश्न आहेत रे. मला विश्वास बसत नाही. मला असं वाटायला हे स्कॉलरशिपचे गणित आहेत का पहिलीचं पुस्तक आले चुकून. पहिलीच तर पुस्तक नाही ना हे, स्कॉलरशिपचंच आहे. चला आता कितवा प्रश्न? 10. वा 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 10. वा. पुढील आकृतीबंध पूर्ण करा. बाबा इथंही फुलाच्या पाकळ्या दिल्यात. आता या फुलाच्या पाकळ्यामध्ये पहिल्यांदा पाकळ्या होत्या 8, नंतर 2 निघाल्या. हे 2 निघाल्या का नाही रे? उभ्या 2 निघाल्या की आडव्या 2 निघाल्या? आता उभ्या निघाल्या, आडव्या निघाल्या, तर राहतील किती पाकळ्या? 2च. मग पर्याय नंबर 1 तर कधीच येणार नाही. पर्याय नंबर 3 पण कधीच येणार नाही, कारण आडव्या निघालेल्या चाल्यात. पर्याय नंबर 3 मध्ये आडवी निघालेली आली आहे. येईल का पर्याय नंबर 3 कधी? नाही. अरे 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 पर्याय नंबर 4 पण येणार नाही, कारण 4ची उभ्या पाकळ्या आहेत. मग आता राहिलं काय? पर्याय नंबर. बापरे, मला तर फळ्यावर शिकवायचं कामच नाही. तुम्हाला तोंडीच उत्तर एवढं छान यायलेत पुस्तकात बघून. का बरं यायलेत माहिती आहे? कारण तुम्ही पुस्तकात बघून अगोदर सोडवलेलं आहे ना. छान. चला आता कितवा प्रश्न रे? बोलत 11. वा. 11 सुद्धा वा प्रश्न आहे. वा, व्हेरी गुड. काय दिले? चौकोन अधिक स्टार. चौकोन अधिक स्टार क्वामा अधिक स्टार चौकोन अधिक स्टार चौकोन. पुन्हा काय दिले? स्टार चौकोन अधिक स्टार चौकोन अधिक. आणि आता अरे 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 हे दर्शनासारखंच आहे का गणित? चौकोनानं दर्शन घेतलं, मागं गेला, डबल घ्यायचं म्हणला मला. पुन्हा चौक अधिक पुढी आहे, पुन्हा स्टार पाठीमागं, पुन्हा अधिकनं दर्शन घेतलं, ते पाठीमागं गेलं. पुन्हा स्टारनं दर्शन घेतलं आणि स्टारनं दर्शन घेऊन मागं बघतोय तर काय अधिक तिथंच आहे. ते म्हणला मला अभि घ्यायचं. मग आता हे काय येईल पुढं? चौकोन, पुन्हा अधिक आणि पुन्हा स्टार. बरोबर आहे का रे? किती? पर्याय नंबर. चौकोन अधिक स्टार चौकोन अधिक स्टार. बाबा फारच सोपं. हे खरं तर मला हे शिकवायची गरजच नव्हती. आधीच तुम्हाला येते. शिकवावं काय लागते? जे अवघड आहे ते. मला तर काही गरजच नाही. मला ना खरोखर इकडे बघा रे, खरंच मला अभिमान आहे, अभिमान. 2024 आज शिक्षक दिन आहे आणि मी आज मला एवढा आनंद व्हायला की इथं बसलेले जेवढे मुलं आहेत, हे जे 38 मुलं आहेत, या 38 मुलांना शिकून मला एवढा आनंद वाटायला आहे. कारण मला काही टेन्शनच नाही. मी शिकवायच्या अगोदर तुम्ही उत्तर द्यायलात आणि हे सगळे विद्यार्थी खूप 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 मोठे होणार आहात. माझ्या शुभेच्छा तुमच्या सगळ्यांना आहेत. तुम्ही सगळेजण खूप मोठे व्हावं, अधिकारी व्हावं आणि तुमचं जे स्वप्न आहे ते सगळं स्वप्न तुम्ही पूर्ण करावं, ह्याच माझ्या तुम्हाला शुभेच्छा. चला आता कितवा प्रश्न? 12वा. अरे वा, 12वा प्रश्न तर लई सोपा आहे की रे. आणि आज परीक्षा आहे बरं का तुमची सगळ्यांची. आत्तापर्यंत शिकवलेल्या भागावर परीक्षा म्हणलं होतं ना. आणि प्रथम येणाऱ्याला कंपास पेटी गिफ्ट आहे. बघूतच आज कोण उत्तर सांगते. 12वा प्रश्न. संख्या मालिकेतील क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा व तिचे वाचन दर्शवणारा पर्याय निवडा. 4,17,805 क्वामा पुढं बॉक्स, नंतर
4,17,000 किती रे? 797. पुन्हा 4,17,000 793. हे तुम्ही नीट बघितलात तर सगळे 4 लाखाचेच आहेत, बरोबर आहे. आणि सगळीकडं 17,000च आहेत. आणि इथं 800 आहे तर इथं 700 आणि इथं 793. म्हणजे हे कसं आहे? राईट, मोठ्यापासून म्हणजे उतरता क्रम व्हायला. मग आता इकडून बघा, इथं 93 होते. 93 मध्ये किती मिसळले तर 97 झाले? 93, 94, 95, 96, 97. मग 97 मध्ये किती मिसळायचे? 4च मिसळून बघू. 98, 99, पुन्हा 800 आणि 801. 4,17,801 आहे का? 4,17,801 आहे की रे? पर्याय नंबर 4,17,801 पर्याय नंबर 4 आहे. आणि त्या 801 मध्ये पुन्हा 4 मिसळून बघा. 1, 2, 3, 4, 5 आलं. हे आलं का नाही 4 मिसळल्यावर? म्हणून 12व्याचं उत्तर पर्याय नंबर किती? मला माहिती आहे आता तुमच्या सगळ्यांना परीक्षा द्यायची घाई झाली आहे आणि मोठा कंपास गिफ्ट मिळवायचं आहे. आणि मला आनंद वाटायला आहे. ते जे कंपास तुम्हाला मिळणार आहे ते इथं तुमच्यामध्ये बसलेला एक विद्यार्थी आहे. त्या विद्यार्थ्याच्या पालकांनी आपल्या स्कॉलरशिप विभागाला, नूतन विद्यालयातील स्कॉलरशिप विभागाला ते 3 कंपास दिलेले आहेत. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की जे विद्यार्थी परीक्षेमध्ये प्रथम येईल, चांगला अभ्यास करेल, त्याला गिफ्ट द्या. लक्षात आलं? चला तर मग आता आपण सगळेजण परीक्षा देऊया. धन्यवाद.